माझ्या बाळा, आज मी तुला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तू कधी एकटाच असताना मनातल्या मनात स्वामींशी बोलतोस का? कधी रडतोस का मनात? कधी म्हणतोस का, स्वामी आता नाही सहन होत? आज आपण याच विषयावर शांतपणे मनापासून बोलणार आहोत. स्वामींशी मनात बोलणं हे भक्ती आहे का, की चूक आहे, की वेड आहे, की खरी शरणागती आहे? आपण माणसं आहोत बाळा. आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जिथे कोणाशीच बोलावंसं वाटत नाही. मित्र समजत नाहीत, नातेवाईक समजत नाहीत, आणि तेव्हा मन आपोआप देवाकडे वळतं. तेव्हा तोंडाने नाही, मनाने हाक मारली जाते. हे पळपुटे पण नाही, ही माणसाची गरज आहे. कारण मनाला आधार हवा असतो, आणि ज्याला तू देव मानतोस त्याच्याशीच मन बोलतं. पण एक गोष्ट सांगतो बाळा, स्वामी फक्त मूर्तीत नाहीत, स्वामी फक्त मठात नाहीत. स्वामी प्रत्येक श्वासात आहेत, प्रत्येक विचारात आहेत. तू जेव्हा नाव घेतोस तेव्हाच ते तिथे असतात. मग जर ते तिथेच आहेत तर मनात बोलणं कसं अयोग्य ठरेल? तू फोनवर कोणाशी बोलतोस, पण नेटवर्क नसेल तर आवाज पोहोचत नाही. पण देवाचं नेटवर्क कधी बंद नसतं बाळा. मनातला सिग्नल थेट पोहोचतो. काही लोक म्हणतात देवाशी मनात बोलू नको, फक्त मंत्र म्हणा, पूजा करा. पण लक्षात ठेव, मंत्र म्हणजे संवादाची शिस्त आहे, पण भावना म्हणजे संवादाची खरी भाषा आहे. फक्त शब्द नाही बाळा, भाव पोचतो. जर तू फक्त पूजा केलीस पण मनात राग, भीती, तक्रार ठेवलीस तर पूजा अपूर्ण राहते. मन मोकळं केल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींशी मनात बोलताना फक्त मागणं करू नकोस. हे बोल, स्वामी मला ताकद दे, मला योग्य विचार दे, माझी चूक मला दाखव. देवाला फक्त प्रॉब्लेम सांगितलीस पण स्वतः बदलायची तयारी ठेवली नाहीस तर उत्तर उशिरा मिळतं. मनात बोलणं म्हणजे फक्त रडणं नाही बाळा, तर स्वतःला सुधारायची तयारी आहे का हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हो, मनात बोलणं वेगळं आणि सतत तक्रार करणं वेगळं. मनात बोलणं म्हणजे, स्वामी मी थकलोय पण माझा विश्वास आहे. तक्रार म्हणजे, तू काहीच करत नाहीस. देवावर प्रश्न विचारणं चूक नाही बाळा, पण देवावर संशय घेणं भक्ती तोडतं. आणि लक्षात ठेव, स्वामी उत्तर नेहमी शब्दात देत नाहीत. कधी मन शांत होतं, कधी योग्य माणूस भेटतो, कधी एखादा विचार येतो, कधी मार्ग आपोआप सापडतो. हे सगळं म्हणजे उत्तरच असतं. पण आपण म्हणतो स्वामी काहीच करत नाहीत, कारण आपल्याला चमत्कार, मिरेकल पाहिजे असतं, मार्ग नाही. माझ्या बाळा, स्वामींशी मनात बोलणं अयोग्य नाही. ते तर भक्तीची सुरुवात आहे. पण त्यावर थांबू नकोस. त्या बोलण्यातून स्वतः बदलायला सुरुवात कर. कारण स्वामी बाहेरून नाही, आतून उभं करतात. आज एकच गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझं मन ऐकणारी एक शक्ती आहे, आणि ती म्हणजे स्वामी समर्थ.